शिवसकाळ मित्रांनो, आज मी आलेलो आहे संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणी. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे. या ठिकाणी संगमेश्वर बस स्थानकापासून साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतर आहे कसबापर्यंत. तसेच माझ्या धामणी या गावापासून 7 ते 8 किलोमीटर हे अंतर आहे. मराठ्यांचे छत्रपती श्री संभाजी महाराज यांना ज्या ठिकाणी दुर्दैवी कैद झाली त्याच ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. आणि याच ठिकाणी जवळच सरदेसाई यांचा वाडा आहे आणि हे स्मारक आहे. या ठिकाणी पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर या स्मारकाच्या ठिकाणी स्मारक समिती यांच्याकडून एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे. डिसेंबर 2023 पासून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. महाराजांचा जो पुतळा आहे या ठिकाणी नित्यपूजा केली जाते. पहाटे रोज सकाळी 6चा टाईम आहे. आजसुद्धा आम्ही 6 वाजता इथे आलेलो आहोत आणि सकाळची नित्यपूजा चालू आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांना या नित्यपूजेबद्दल माहिती झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी या नित्यपूजेसाठी पहाटे त्यांच्या गावातून ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस या ठिकाणी आलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान आपल्या सर्वांना आधीपासून माहीतच आहे. यांचा इतिहास माहिती आहे. त्याचबरोबर छावा हा नवीन चित्रपट आलेला आहे. त्यातूनसुद्धा आपल्याला खूप सारी माहिती झालेली आहे. याबद्दल महाराजांबद्दलची जी माहिती आहे ती जास्तीत जास्त इतिहास लोकांपर्यंत पसरला पाहिजे आणि महाराजांबद्दलचं प्रेम लोकांच्या मनामध्ये अधिकाधिक वाढलं पाहिजे. हा एक उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा. कारण महाराजांचं जे बलिदान आहे हे खूप महान बलिदान आहे. धर्मरक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि याची जाणीव सर्वांना असली पाहिजे. मित्रांनो नमस्कार. कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो आज आहे तारीख 8 मार्च 2025 आणि आज धामणी ग्रामस्थ आम्ही सगळे मिळून आलेलो आहोत कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या इथे सकाळची नित्यपूजा करण्यासाठी. माझ्यासोबत धामणी गावातून आलेले ग्रामस्थ आहेत. या ठिकाणी आहेत सिद्धेश खातू, सौरभ गुरव, अजित कोळवणकर, त्यानंतर नंदकुमार मोहिरे, राज लिंगायत आणि वैभव सपरे. सर्व धामणीतील ग्रामस्थ आहेत. धामणीतील ग्रामस्थांसाठी महिन्यातून 1 दिवस येतो या नित्यपूजेसाठी आणि ही जी सर्व मंडळी आहेत या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. आपल्यासोबत आता अजितजी कोळवणकर आहेत. आमच्यासोबत कायमच असतात. हे आमचे खरं तर आमच्या या एक छोटंसं आमचं मंडळच आहे, शिवप्रेमी मंडळ, आणि याचे आधारस्तंभ म्हणून अजित कोळवणकर आहेत. तर मी अजित काकांना विचारेन की अजित काका, आज आपण या ठिकाणी जे नित्यपूजनासाठी आलेलो आहोत, हा जो कार्यक्रम आहे नित्यपूजेचं एक धार्मिक कार्य आहे, आपण सर्व उत्साहानं करतो. तर हे कार्य आपण कधीपासून करतोय? मी हे डिसेंबर 2024 पासून चालू करतोय. 23 पासून डिसेंबर 2023 पासून आम्हाला योग आलेला आहे. आम्ही दर महिन्यात वाट बघत असतोय. आमचे सगळे मित्रमंडळी आहेत, शाळेत जाणारे आहेत, सगळे कामावर जाणारे आहेत, पण ते सगळं टाकून 1 दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण त्यांना रात्री झोप लागत नाही. त्यांचे 4:30-5 वाजल्यापासून फोन चालू होतात, आपण कधी जायचंय. हे महाराजांची प्रेरणा आम्हाला मिळते सगळ्यांना. नक्कीच. आणि अशा काही ठिकाणी तर महाराजांचे काही पुतळे आहेत, तर त्या ठिकाणी काही ठिकाणी देखरेखसुद्धा केली जात नाही व्यवस्थित. पण आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं हे जे स्मारक आहे, स्मारक समिती त्यांच्यामार्फत हा जो एक उपक्रम राबवलेला आहे, एक छान उपक्रम, स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे. आणि जवळपासच्या म्हणजे पंचक्रोशीतूनच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातून, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातूनच या ठिकाणी लोक म्हणजे गावातून असेल किंवा वाडीतून असेल किंवा काही मंडळं असतील, ही मंडळं या ठिकाणी नित्यपूजेसाठी येतात. आम्ही सगळेच एकमेकांचे आधार आहोत आणि ते आमचे आधारस्तंभ इकडे आहेत, महाराज आहेत. आम्ही सगळे एकमेकांचे आधार आहोत. नक्कीच. ते लहान कोण नाही, मोठा कोणी नाही. नक्कीच. पण तुमच्या विचाराने आम्ही खरं म्हणजे महाराजांचे विचार तुम्ही जोपासलात, तुमच्या विचाराने आम्ही सगळे तुमच्या पाठून एकत्र आलोय, म्हणून या ठिकाणी सगळेच एकत्र येतात. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे,
मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही जितुके कुत्ते मारो निघालावे परते देवदास पावती फत्ते यदर्शी संशयो नाही देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलुख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राजसाधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय कुलवंत शुराता शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुलकी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे तर मित्रांनो, संभाजी महाराज स्मारक संगमेश्वर कसबा येथील आजचा नित्यपूजेचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.